सोलापुरातील दिवंगत मेंदू रोगतज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद विकोपाला पोहोचलाय. डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे जावई सुजय फडके यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर शिरीष वळसंकर यांचे जावई सुजय फडके आणि त्यांच्या नात्यातील एका महिलेसोबत मागील काही दिवसांपासून संपत्तीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहेत. जानेवारी 2026 ते जून 2026 च्या काळात संशयित आरोपी सुजय फडके यांनी पीडित महिलेला घरातून येण्या जाण्यास मज्जाव करणे, पीडितेच्या परवानगीशिवाय तिच्या घरात सीसीटीव्ही लावणे तसेच वीज पाणी पुरवठा बंद करून त्रास देणे अशा प्रकारे त्रास देत विनयभंग केल्याची फिर्याद पीडितेने दिली आहे. या तक्रारीनंतर सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुजय फडके यांच्या विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. डॉक्टर शिरीष वळसंकर हे सोलापुरातील न्यूरो फिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलंय. डॉक्टर वळसंकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉक्टर VM मेडिकल कॉलेज सोलापूर येथून MBBS MD चे शिक्षण घेतले. लंडन मधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन मधून MRCP UK ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदू विकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्णसेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे SPM न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियांवरील उपचाराचे शोध निबंध त्यांनी देश विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या CPR हॉस्पिटल, कुर्डवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशिप तर डॉक्टर VM मेडिकल कॉलेज मधून पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडन मधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटल मधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याच विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले होते.